छत्रपती संभाजीनगरमध्ये सभापती बिनविरोध निवडून आलेले आहेत। सर्व सभापती भाजप आणि राष्ट्रवादीचे होणार आहेत। शिवसेना युबीटीच्या डोणगावकरांनी अर्ज भरला नाहीये। शिंदेंच्या शिवसेनेकडून सभापती पदासाठी अर्ज करण्यात आलेला नाहीये। सर्व सभापती भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे होणार आहेत। तर सभापती पदाच्या निवडणुकीत शिवसेना युबीटीच्या कृष्णा पाटील डोणगावकर यांनी अर्ज भरायची तयारी केली होती। पाठिंब्यासाठी त्यांनी खासदार भुमरेंची भेटही घेतली होती। मात्र गोळाबेरीज जमली नाही म्हणून अर्ज भरला नाही अशी खदखद त्यांनी झी24 तासशी बोलताना व्यक्त केलेली आहे। आणि त्यांच्याशी या संदर्भात संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी। खरं तर तुमच्या पक्षाने आज व्हीप काढला होता की कुणीही मतदान करायचं नाही, तटस्थ राहायचं, तरी सुद्धा तुम्ही अर्ज घेतला एक, आणि दुसरं तुम्ही पाठिंबा मागण्यासाठी शिंदेच्या शिवसेनेकडे सुद्धा गेले होते। काय झालं नक्की, काय जमलं? व्हीप जो आमचा होता तो मला आता जिल्हा प्रमुखांकडून आता 11:30ला मिळाला आणि त्यांच्या PA मार्फत मला व्हीप बजावण्यात आला होता। गटनेत्यांनी सकाळी 10 वाजता तो व्हीप बजावला आणि त्या व्हीपमध्ये म्हटलेलं होतं की विषय समितीच्या सभापतीमध्ये मतदान करू नये। त्यामुळं तो प्रसंग झाला नाही, त्याच्यामुळं व्हीपचा काही उल्लंघनाचा प्रश्न येत नाही। प्रश्न असा होता की सुरुवातीपासूनच जिल्हा परिषदेमध्ये ज्या जागा निवडून आल्या, भाजपच्या 23 आणि अपक्ष 1 24, शिवसेनेच्या 21 आणि अपक्ष 1 22, उद्धव साहेबांच्या शिवसेनेच्या 9, राष्ट्रवादी अजित पवारांचा 1 आणि आमच्या शरद पवार राष्ट्रवादीचा 1, असं ते गणित होतं। आणि सुरुवातीपासूनच आमचा प्रयत्न असा होता की माझा व्यक्तिगत तरी प्रयत्न असा होता की ह्या दोघांच्या भांडणामध्ये आमच्या महाविकास आघाडीच्या घटक म्हणजे शिवसेना आणि अजित पवार शरद पवारांच्या राष्ट्रवादी आणि आलं कोणी तर एखादा अपक्ष असं मिळून ह्या भांडणाचा फायदा घेता येतील का, हा प्रयत्न माझा सुरुवातीपासूनचा होता। भारतीय जनता पार्टीने आमचा पक्ष फोडण्यासाठी सुरुवातीपासून प्रयत्न केले, परंतु पक्ष फोडण्यासाठी लागणारी 6ची संख्या त्यावेळेस त्यांच्याकडनं होऊ शकली नाही। आज काय बिनसलं? आज असं बिनसलं की यांनी काल रात्री परत असा आदेश काढला की सभापतीच्या निवडीच्या वेळेस तुम्ही विषय समितीला मतदान करू नका। मग त्यातले त्यात आमचे 8 लोक बाहेर आहेत। मग आमचे जर 9 होत नाही, 9 आणि वरून पत्रिकार 10, हे 10 झाले असते तर ते कदाचित त्यांनी आम्हाला मतदान केलं असतं। 10 आणि 22 32 आमचे 3 आणि राष्ट्रवादीचे 1 4 सभापती बसू शकले असते, परंतु आम्ही राजकीय पदापेक्षा व्यवहाराला महत्व दिलं असेल कदाचित। हा व्यवहार कोणी केला? अंबादास दानवेंनी? आदेश कोणी दिला? ज्यांनी आदेश दिला तोनीच व्यवहार केला असेल ना। एक खूप चर्चा सुरू आहे की या सगळ्यामध्ये 14-18 कोटींचा फायदा झाला अंबादास दानवेंना, कितपत सत्य वाटतं? तो संशोधनाचा विषय। कुछ तो बजा रही होगी गाली, यूं ही कोई बेवफा नहीं होता। अंबादास दानवे यांचं स्पष्ट नाव त्यांनी घेतलं नाही, मात्र कुठंतरी पाणी मुरतंय याचे संकेत मात्र त्यांनी दिलेले आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह मी विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर।